सुरुवात होते. 20 गुण आहेत ते साई गजानन संघाचे, 11 गुण आहेत ते साई भैरी संघाचे. योगेश उमरे 9 नंबरचे सेवन केलेला खेळाडू. या खेळाडूकडून पाहिजे तशी चमकदार कामगिरी आपल्याला मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काही बहारदार कामगिरी करतो का, चमकदार काही कामगिरी करतो का, कारण चमकदार कामगिरी करणं गरजेचं आहे. विजय संपादन करणं साई भैरी संघाला गरजेचं आहे. तर कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातो. सुगंध पाटील मध्यंतरानंतर प्रथमच क्रीडांगणामध्ये येतोय. 1-2-2 अशी फळी लावली जाते या चढाईपट्टूला बाद करण्यासाठी. चढाईपट्टूचा धावा कॉर्नर योगेश उमरे एक हाती सांभाळतोय. उजव्या बाजूला आहे तो विराज परवडे. चढाईसाठी 2 नंबर जसे दान केलेला खेळाडू प्रथमेश जाधव येतोय. साई गजानन संघाच्या क्रीडांगणामध्ये हुकमी असा रायडर, बलशाली असा रायडर यावेळी सूरज कांबळे क्रीडांगणाच्या बाहेर आहे. प्रथमेश जाधव 6 विरुद्ध 1 अशी लढत पाहतोय. 1-1 2-2 अशी साखळी लावली जाते. बोनससाठी खेळून आपल्या सुगंध पाटीलला चॅलेंज दिला जातो. यशस्वी केले ठरते. पॉईंट मिळते बोनसच्या सर्व साई भैरी संघाला 12-20 8 गुणांची आकडे अजून कायम राहते साई गजानन संघाच्या खात्यामध्ये. 6 नंबर जर्सी धारण केला संतोष पेटकर. मध्य पहिल्या सत्रामध्ये सलग अशा चढाई आपण पाहिल्या होत्या. काही चढाईमध्ये त्याने निश्चितच आपल्या संघासाठी यश संपादन केलंय, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये ही पहिलीच चढाई आहे. योगेश उमरेच्या दिशेने पूर्ण कव्हर खालती ठेवतोय, पूर्ण खेळाडूंना हात ठेवतोय. ते धोका स्वीकारणे आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. पंच पॅनलवरती आपण लक्ष टाकतोय. यावेळी सरपंच म्हणून काम पाहत आहेत ते नॅशनल पंच, उत्कृष्ट पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं संदेश चव्हाण, आणि त्याचबरोबर सहपंच म्हणून काम पाहत आहेत प्रमोद कदम आणि शैलेश मयेकर उर्फ बाबा मयेकर. त्याचबरोबर लाईन सांभाळत आहेत ते मंगेश जोशी आणि सिद्धेश जका. साई भैरी संघाला बक्षीस जाहीर होतोय. एक्झाम करून जबरदस्त खेळ, परफेक्ट जम्पिंग. 2 पॉइंट मिळते साई गजानन संघाला. जर साई भैरी संघाने साई गजानन संघाला ऑल आउट केलं तर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं जात आहे जय भैरी मित्र मंडळाकडून. साई भैरी संघासाठी एक चांगली संधी असेल. जर साई गजानन संघाला जर ऑल आउट केलं तर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे जय भैरी मंडळाकडून. आणि मात्र धोक्यावरती धक्के मिळत आहेत साई भैरी संघाला. आणि हाही चढाईपटू क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. सुपर टॅकलची संधी असेल, परंतु एक बेस्ट रायडर क्रीडांगणामध्ये पाठवला जातोय आणि दोन्ही मोहरे बाद करतोय. आपण शक्तिमान आहोत, आपण शक्तिशाली आहोत आणि या क्रीडांगणावरचे बादशाह आहोत हे दाखवून देतोय सूरज कांबळे. चला कशा चढाया करून साई गजानन संघासाठी बहारदार कामगिरी. सिद्धेशचा मात्र आज ब्लॅक डे दिसतोय. काळा दिवस असेल, कारण पाहिजे तशी चमकदार कामगिरी आपण सिद्धेश कडून पाहत नाहीये. यावेळी पुन्हा एकदा सुगंधकडून जबरदस्त अँकल होल्ड, परफेक्ट अँकल होल्ड, परफेक्ट टायमिंग मध्ये केलेली पकड. रायडर सिद्धेश सावंत क्रीडांगणाच्या बाहेर. 1 पॉइंट साई गजानन संघाच्या खात्यामध्ये. जबरदस्त कामगिरी कॉर्नरच्या खेळाडूकडून, सुगंधकडून आणि सलग चढाया सूरज कांबळे करतोय. यावेळी थोडासा फ्लॉप ठरतोय. फ्लॉप कारकिर्दी करते सिद्धेश सावंत. पहिल्या दिवसाचा बेस्ट खेळाडू म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं, परंतु आजच्या दिवसामध्ये काही बहारदार चमकदार अशी कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळत नाहीये. साई भैरी संघाची अपेक्षा आहे अरुण पवार यांच्याही अपेक्षा उतरत नाहीये. दरम्यान चढाईसाठी येतोय 2 नंबर जर्सी धारण केलेला तर प्रथमेश जाधव. सुगंधकडून परफेक्ट अँकल होल्ड, चांगला सपोर्ट, रायडर बाद. पॉइंट मिळेल साई गजानन संघाला. जबरदस्त अँकल होल्ड आपण पाहतोय, जबरदस्त प्रॅक्टिस आणि संघ प्रशिक्षक खुश एस के जाधव यांच्या चेहऱ्यावरती स्पीड असे पाहतोय. चांगली मेहनत आणि मेहनतीचं फळ इथे साध्य होत असं म्हणता येईल. जबरदस्ती कामगिरी. प्रशिक्षक खूप तणाव असतो. जेवढे खेळाडू खेळत असतात त्याच्या दुप्पट तणाव प्रशिक्षकावरती असतो. आणि आपण पाहतोय, अनुभवतोय दोन्ही प्रशिक्षकांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. 8 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू
2-1 2-2 अशी फळी लावलेत आणि प्रत्येक प्रशिक्षक इथे सिकंदर होण्याचा प्रयत्न करतोय. सिकंदर बाजीगर होऊन चालणार नाहीये, सिकंदर होणं गरजेचं आहे. चषकावरती नाव कोरण्यासाठी चांगले प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि साई गजानन संघ या दिशेने वाटत होतोय. यावेळी मात्र टॅकल फसतोय, रायडर यशस्वी करतोय. 2 पॉईंट मध्ये 14-29 15 गुणांची आघात होते. थर्ड रेडसाठी येतोय 6 नंबर जर्सी धरलेला खेळाडू संतोष पेटकर. थर्ड रेड स्पेशलिस्ट आजच्या दिवसाचा साई गजानन संघाचा. यावेळी चढाईसाठी येतोय. डाव्या बाजूच्या कॉर्नर आहे बाबू तोडकर, उजव्या बाजूला योगेश उमरे, मध्य पहिला आणि त्याचबरोबर जाधव, प्रथमेश जाधव जबरदस्त टर्न म्हणता येईल. चांगली कव्हर रायडर बॅट होतोय. पॉईंट मिळतोय साई भैरी संघाला. 15-29 ऑल आउट झाला आणि यावेळी सिद्धेश मात्र बलात्कारामध्ये यशस्वी होतोय. महेश हरचिंदर असा बॉल 1 पॉईंट मिळेल साई भैरी संघाला. 15-30 16-29 13 गुणांची अजून आघाडी आहे साई गजानन संघाकडे. सूरज कांबळे सलग अशा चढाई करतोय. शक्तिशाली असा चढाई पडतोय, बलशाली असा चढाई पडतोय. चॅलेंज दिलं जात आहे. बाबू यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही देत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत होते. सिद्धेश सुपर टॅकलची संधी असेल. सिद्धेश ज्याने यापूर्वीच्या वेळेमध्ये आपल्या संघासाठी पॉईंट मिळवला होता, यावेळी चांगला काम घेतला जातोय. यशस्वी होतोय का पाहूया. आणि राईट सुपर टॅकलचे 2 पॉईंट मिळतील पुन्हा एकदा साई गजानन संघाला. सिद्धेश क्रीडांगणाच्या बाहेर. जबरदस्त कामगिरी साई गजानन संघाकडून आणि पूर्णतः अपयशी ठरतोय सिद्धेश सावंत. प्रयत्न मात्र चांगले पाहायला मिळत आहेत पण पूर्ण क्रेडिट जात आहे साई गजानन संघाच्या डिफेन्सला, साई गजानन संघाच्या परफेक्ट टॅकलला, साई गजानन संघाच्या सांघिक कामगिरीला. आणि त्या सांघिक कामगिरीच्या जोरावरतीच हा संघ या क्रीडांगणावरती या मॅच वरती बादशाह गाजवतोय. आता 15 गुणांची आघाडी लागते. 15 गुणांची आघाडी 15 गुणांनी पिछाडी होते साई भैरी संघ आणि दरम्यान टाइम आउट घेतला जातोय.